नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्राईम टाइम महाराष्ट्रावरती। सध्या आपण सत्याचा मोर्चा जो आयोजित करण्यात आलेला आहे, सर्वपक्षीय नेत्यांकडून आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याला शरद पवार गटांच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांची देखील उपस्थिती आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची इकडे येऊन काय भूमिका असणार आहे, त्यांचं काय म्हणणं आहे। सर, आज सत्याचा मोर्चा आयोजित केला जातोय, काय पहिली भूमिका आहे तुमची? नाही, हे जे वोट चोरीचं आणि जे काही गोलमाल चालू केलेला आहे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून, त्याला विरोध करण्यासाठी आणि त्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार साहेबांच्या पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी मोर्चामध्ये सामील होण्यासाठी मोठ्या संख्येने आहोत आणि हा आवाज निवडणूक आयोगापर्यंत पोचला पाहिजे, जेणेकरून ज्या काही याद्या त्याच्यामध्ये गोलमाल आहे तो व्यवस्थित झाला पाहिजे आणि मगच या निवडणुका झाल्या पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे। या घोळाबद्दल काय वाटतं, जे मतदार यादीचे घोळ आहेत त्याबद्दल काय वाटतं, असे तुम्हाला देखील एक्सपिरियन्स आलेत का? निश्चितपणे अशा प्रकारचे एक्सपिरियन्स आले आहेत। ज्या वेळेला आपण बघतो की एका शौचालयामध्ये देखील 150 मतदार त्या ठिकाणी आहेत। नवी मुंबई महानगरपालिकेचे कमिशनर आहेत, यांच्या घरावर 150 मतदारांची नोंद आहे। अशा अनेक उदाहरणं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी वारंवार बघितलेली आहेत। 50-50 घरं मतदार एका घरात आहेत, ज्याचं घराची 8x10चं घर आहे। अशा परिस्थितीमध्ये निवडणूक आयोगाला सांगून देखील त्याच्यावर कारवाई झालेली नाही आणि म्हणून या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सगळेजण जातो। नक्कीच सर, कुठून आलात तुम्ही आणि कधी निघालात, कसे पोहोचलात, काय भूमिका असणार? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार पक्ष, आम्ही काळा चौकीवरून वार्ड क्रमांक 205 आणि शिवडी तालुक्यावरून आलेलो आहोत। आम्ही सर्व कार्यकर्ते ह्या यशस्वी व्हावा, मोर्चा यशस्वी व्हावा म्हणून त्यासाठी आलेलो आहोत आणि त्यामध्ये आमचं जे म्हणणं आहे, हे म्हणणं हेच आहे की ही जी वोट चोरी आहे, वोट चोरी नुसती नाही आहे तर वोट चोरीमध्ये लबाडी पण आहे त्यांची। आणि आत्तापर्यंत सगळं त्यांना दाखवलं, पुराव्यासहित दाखवलं, तरी कमिशनर जो आहे, कमिशनर बोलतात की आम्हाला तुम्ही ॲफिडेविट द्या किंवा हे खोटं आहे असं ते डिक्लेअर करतायत। आणि त्याच्यासाठी कमिशनर तर एका बाजूला राहिला, भाजप सारखी पार्टी, त्यांचे पक्ष, त्यांचे हे निवेदक सगळे देत आहेत, बाईट देत आहेत की हे खोटं बोलतात म्हणून करतायत, प्रवक्ते सगळे। अशा प्रकारे भाजप का त्यांची बाजू घेते, म्हणजे याचा अर्थ काय की जो इलेक्शन कमिशनर आहे ते भाजपची एक संस्था झालेली आहे आणि भाजप जे बोलेल त्या पद्धतीने ते कामं करतात। नक्कीच, भाजपचे प्रवक्ते सकाळीच एक व्हिडिओ बनवला, ते म्हणाले तुम्ही लोकसभेला मोठ्या जागा जिंकून आल्यात आणि तेव्हा तुम्हाला यादीचा घोळ नाही कळला, आता कळतो, अशा टीका त्यांच्याकडून होते। नाही, तसं काही नाहीये। लोकसभेला जरी आमच्या जागा जास्त आल्या, परंतु आपण विधानसभेला आपण बघितलं की सगळे वोट चोरी, म्हणजे एवढं त्याने निवडून आले 232 सीट, तरी पण आपल्याला जल्लोष कुठे बघायला मिळाला का? नाही, कारण उलट जल्लोष व्हायला पाहिजे होता, तो बघायला मिळाला नाही। याचा अर्थ यांनी वोट चोरी केलेली आहे आणि आज सर्व राज ठाकरे साहेबांनी पण वोट चोरीचं जे प्रत्यक्ष दाखवलं आणि ते खरं आहे, ते नाही असं नाही। याच्यासाठीच आम्ही सत्याचा मोर्चासाठी आज शिवडी तालुक्याच्या वतीने वार्ड क्रमांक 205 आणि सर्व सहकारी या ठिकाणी आलो। भरपूर नेते देखील आहेत, काय तुम्हाला यामध्ये अजून काय वाटतं की पुढची जी निवडणूक आहे त्याच्यावरती मग बहिष्कार टाकला पाहिजे का, पुढे ढकललं पाहिजे, असं वाटतं का तुम्हाला? नाही, याद्या साफ केल्या पाहिजेत। पहिली गोष्ट, बहिष्कार टाकणं हा काही मार्ग होऊ शकत नाही, याद्या साफ केल्या पाहिजेत। आणि अशा प्रकारचा संशय देखील मागे एक पत्रकार परिषद महाविकास आघाडीची झाली होती की कुठेतरी तिसरा एक सर्व्हर आहे जो या पद्धतीने हे सगळ्या जो मताची डिलिशन किंवा ॲडिशन हे कुठेतरी कंट्रोल करतोय निवडणूक आयोगाच्या व्यतिरिक्त, तर त्याचा देखील शोध या ठिकाणी लागला पाहिजे, असं आमचं मत आहे। नक्कीच, दोन बंधू देखील इथे आहेत, सर्वपक्षीय नेते आहेत। काय वाटतं तुम्हाला, आज कुणाचं पॉवर अशी जास्त तुम्हाला दिसते असं बॅनरवरून? कारण की जास्तीत जास्त बॅनर हे इथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे लागलेत, महाविकास आघाडीचं, कसं वाटतं? महाविकास आघाडीचाच जास्त जोर आहे। अगर भाजपला वाटतंय की सर्व खोटं आहे, मग तुम्ही बॅलेट पेपरवर का नाही घेत मतदान? मशीन बंद करणं, बॅलेट पेपरवर घ्या ना, मग दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाईल ना। बरं, तेवढंच बोलणं आहे बस। नक्कीच, तर अशा प्रकारे अजून देखील काही कार्यकर्त्यांना बोलायचं आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। काय म्हणायचंय तुम्हाला?
मतदारसंघात जो घोळ झाला आहे आणि तो जनतेला म्हणजे तो दिसण्यात आला आहे. जनता ही कशी आपलं काही मत, आपल्या घरच्या काही गोष्टी असतात ते सांगून करून घेतात, परंतु मतदारसंघात यावेळेला जो घोळ बाहेर काढलेला आहे त्या घोळामध्ये जनता ही त्रस्त झालेली आहे. म्हणजे हे कशासाठी आणि का करताय, कोणासाठी, मग ते जनतेला हा प्रश्नच पडलाय. त्यामुळे जनतेचा प्रश्न असा आहे की आपलं हे राष्ट्रवादीचं शरद पवार साहेबांचं हे जे राष्ट्रवादीचं आपलं जे काम आहे सत्याचा मोर्चा, सत्य हे बाहेर पडलंच पाहिजे. सत्य कधी लपून राहत नाही. ह्या सत्याच्या मोर्चामध्ये म्हणूनच आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, मानसेवी अधिकारी हे आता अगदी त्याच्यामध्येच घोळलेले आहेत आणि आम्ही त्याच्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे. आता तुम्ही पाहिलं की आम्ही आतापर्यंत सकाळपर्यंत मनसेचे जे नेते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांची बाईट्स घेतलेत. त्यांचे नेते आपल्याला दिसत, पदाधिकारी कार्यकर्ते मुळामध्ये महत्त्वाचं म्हणजे ते दिसत आहेत. सोबत आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे देखील कार्यकर्ते पाहिले. मात्र अजून काँग्रेसची जी संख्या आहे ती कुठेतरी दिसत नाहीये. आणि जेव्हा आता प्रश्न नक्कीच उपस्थित आहे यामध्ये काँग्रेसची कशी भूमिका असणार आहे, तेवढ्या प्रमाणात त्यांचे इनरोलमेंट जी आहे ती या मोर्चामध्ये दिसत नाही. तुम्ही झेंडे जरी बघाल तर या बाजूला शिवसेनेचा झेंडा आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा झेंडा आहे. हे झेंडे कंटिन्यू लास्ट पर्यंत लागलेले आहेत. मात्र तरी देखील काँग्रेसची झेंडे जे आहेत ते इथे दिसत नाही आहेत. त्यांना सत्याच्या मोर्चामध्ये ते बैठकीला नक्की दिसत आहेत, ते सहभाग, ते पाठिंबा देत आहेत हे देखील म्हणतायत. मात्र जेव्हा जेव्हा ग्राउंडवरती वेळ येते तेव्हा कुठेतरी ती संख्या जी आहे ती कमी दिसते. आता याचं नक्की काय अर्थ काढावा हा देखील प्रश्न आहेच. त्यांना स्वबळावर लढायचं आहे पुढे जाऊन. बिहारच्या निवडणुका आहेत म्हणून देखील ते अशा प्रकारची भूमिका घेत आहेत की अजून काही. कारण की जर तुम्ही पाहता तर काँग्रेसचं जे नेतृत्व आहे, केंद्रस्थळाचं नेतृत्व जे आहे, राहुल गांधी जी देखील असतील, तर त्यांनी या संपूर्ण घटनेला उचलून धरलं होतं. त्यांचा पाठिंबा जो आहे तो तेव्हा त्यांनी दर्शवला होता आणि त्यांनीच दिल्लीमधून त्यांनी पत्रकार परिषद या विषयावरती घेतलेल्या आहेत. आता पुढे त्यामध्ये काय होणार आहे हे आपण जाणून घेणारच आहोत. पुढे या सत्याच्या मोर्चानंतर काय भूमिका असेल ते देखील जाणून घेणार आहोत. दरम्यान तुम्ही असेच जे व्हिडिओज आहेत ते आम्ही करतो, त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि चॅनलचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया देखील घेतो, त्या प्रतिक्रिया तुम्हाला आवडल्या असेल त्यांच्यावरती तुमचं मत काय असेल ते देखील नोंदवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर नक्की करा. धन्यवाद.